महत्वाची बातमीकडे येऊ द्या। आज ठाणे महानगरपालिकेची महासभा आहे। सकाळी 11 वाजता चालू होईल, 10:30-11 वाजता चालू होईल। प्रथम तर सांगू इच्छितो की ठाणे महानगरपालिकेच्या महासभेमध्ये सर्वपक्षीय कुठलेही नगरसेवक असोत, एकही नगरसेवक ठाणे महानगरपालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये महासभेसाठी जाणार नाही, जोपर्यंत महापौरांकडून आश्वासन मिळत नाही की आम्ही लवकरच स्टँडिंग कमिटी गठीत करतोय, लवकरच स्वीकृत सदस्य घेतोय। स्वीकृत सदस्याला काही अडचण नाही आहे। नगरविकास खाते मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी, माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री नगरविकास एकनाथराव शिंदेच्या स्वाक्षरीचा GR आलेला आहे। सचिव विभागाकडे आहे आणि माझ्याकडे आहे। मी सचिव विभागानं काल प्रश्न विचारला, त्यामुळे अजून नियुक्त्या केलेल्या नाहीत, मग कधी करणार हा माझा प्रश्न आहे। आज 3 महिने महापौर स्थापित झाला, उपमहापौर झाला, सभागृह नेते झाले, गटनेते झाले, विरोधी पक्षनेते झाले, विरोधी पक्षांचे गटनेते झाले, पक्षीय गटनेते झाले, अनधिकृतपणे धालण्याची कामं झाली, कुठलंही निविदा नसताना, हे सगळ्या दुर्धर गोष्टी होत असताना तुम्ही स्टँडिंग कमिटी गठीत करत नाहीत। आज 3 महिने झाले 5वी महासभा आहे, स्वीकृत सदस्य गठीत करत नाहीत। 3 महिने झाले 5वी महासभा आहे। अर्थसंकल्पीय मार्चमध्ये महासभा झाली, कामगारांचे प्रश्न मांडले, कॉन्ट्रॅक्ट ठराव होत नाही। घनकचरा ठेकेदारी पद्धत, कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारी मी पत्र दिलेलं आहे, हे कायमस्वरूपी बंद करा। जे 95 पासून जे कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारी पद्धत चालू आहे ठाणे महानगरपालिकेवर, या ठेकेदारी माध्यमातून हेच लोकप्रतिनिधी घनकचराद्वारे असंख्य टक्क्याने पैसे कमवतात। ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के हे स्वतः घनकचऱ्याचे ठेकेदार आहेत। शाटीस पुलाचा कॉन्ट्रॅक्ट आहे, ओम दिगंबर साई संस्था, हे मी शोधून स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि मला सुपरवायझरनी माहिती दिलेली आहे, माहिती घेतली सुद्धा। तर नरेश म्हस्के जर खासदार असतील आणि जर ठेकेदार असतील तर त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे। राबोडी जेल नाला बांधला, SMC कॉन्ट्रॅक्ट नावाला आहे, त्याचे ठेकेदार नजीम मुल्ला आहेत, नरेश म्हस्के आहेत, संजय भोईर आहे, गोल्डन गँग आहे पूर्ण। वर्तक नगरला आत्ताच एक पुलाचं काम चालू झालेलं आहे, जे चांगल्या स्थितीत आहे, 15-20 वर्ष चालेल। त्या पुलाचे ठेकेदार आधीचे जे नगरसेवक होते विक्रांत चव्हाण यांनी निविदा बनवली आणि ह्यांनीच त्यांच्या माणसाला लावून काम घेतलेलं आहे, हे स्पष्ट सांगतोय। आता तर निवडून आलेले नाहीत, त्यामुळे ते उघड काम करत आहेत आणि लेबर ठेकेदार लावलेला आहे। चांगला पूल तोडून नवीन पूल बांधायचा प्रश्न, म्हणजे महानगरपालिकेचा निधी, आज महानगरपालिकेमध्ये पैसे नसताना असंख्य टक्क्याचे प्रस्ताव अशा प्रकारे होतात आणि नगरसेवक स्वतः काम करतात। जय भवानीनगरमध्ये धर्मवीर आनंद दिघे उद्यान आहे, या संपूर्ण उद्यानाची ठेकेदारी गेले 25 वर्ष ठेका हे एकनाथ भोईरच घेत आहेत। आयुक्ताचे परिपत्रक डावळून नाले बंदिस्त केले। जय भवानीनगरचे इंदिरानगरवरून येणारा नाला जो मॉलच्या सिटीच्या खालून जातो तो दरवर्षी पाण्याने भरतो, पूरस्थिती येते, पाणी अडतं। आज भविष्यात जर पाणी आलं, पाऊस आला आणि नाला भरला तर सर्वस्वी जबाबदार एकनाथ भोईर नगरसेवक राहील। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आशिया IT पार्कच्या भिंतीला लागून आहे। बाबासाहेब आंबेडकर आहेत, महान पुरुष आहेत, युग पुरुष आहेत, आणि त्या महान पुरुषाच्या टपरीला लागून, त्या महान पुरुषाच्या स्मारकाला लागून एक धूम्रपानाची टपरी झालेली आहे। निवडणूक दरम्यान मी निवडणुकीला उभा होतो, सातत्याने उपायुक्त बिरादरीने सांगितले, नोंद घेतली, सहाय्यक आयुक्त बाईकला सांगितले, नोंद घेतली, प्रभाग समिती कार्यालयात जाऊन नोंद घेतली, पण ती अद्याप तोडली जात नाही। का नाही तोडली जात? जर नगरसेवक माझे एकनाथ भोईर आणि आत्ता त्यांच्या सुना आणि बायका जर नगरसेवक असतील त्या विभागातील, तर त्यांचे नगरसेवक पद रद्द करा। हे त्यांनीच भोईर लोकप्रतिनिधी आहेत, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, वाघळे प्रमुख जिल्हा प्रमुख आहेत। जर त्याने बाबासाहेबांचा अपमान करत असतील तर कायदा भीमाचा जो चूक करेल त्याला जेलची शिक्षा। मी तक्रार करणार
गुन्हा दाखल करणार, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतोय. कारण अनधिकृत टपरी गटारावर बसवण्याचा अधिकारच कोणाला नाही. 267 कलमांतर्गत तात्काळ अतिक्रमण विभागाने तोडावे. अतिक्रमण विभागावर मी गुन्हा दाखल करणार आहे आज. जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांची टपरी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाजवळची टपरी, जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टपरी हटवली जात नाही तोपर्यंत मी कोणाला महासभेवर पण काम करू देणार नाही. आज गेटवर पूर्ण महानगरपालिकेला टाळ लावणार आहे. केवळ एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक जे अनधिकृत टपरी हटवली जात नाही त्याच्याबाबत आणि संविधानिक असंविधानिक महासभेचा प्रश्न, स्टँडिंग कमिटी गठीत नाही आणि स्वीकृत सदस्य नाही म्हणून महासभा होणार नाही. एवढं सांगतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.